आपल्याला या जीवनाचा अर्थ अजून समजलेला नाही, म्हणून जो अर्थ संत महात्म्यांना समजला आणि त्यांनी या देहाचं सार्थक करून घेण्यासाठी भगवान परमात्म्याला हे संत महात्मे शरण गेले आणि त्यांच्या नंतर आपल्याला जन्म मिळाला, हे आपलं खूप मोठं भाग्य. सांगून सुद्धा जर आपल्याला कळत नसेल तर न सांगता पण काय केलं असतं, याचा जर थोडा बारकाईने विचार केला तर खूप अवघड आहे. जो भगवान परमात्मा आपला कोणालाही माहित नव्हता, तो संत महात्म्याने आपल्याला समजावून सांगितलं. ठावी म्हणजे काय तर समजवणे. कुळीची आहे कुळदेवी, केली ठावी संतांनी. आपल्याला ती देवी माहित नव्हतं किंवा देव माहित नव्हता. आपण सगळा बदल करतो, आपण सगळ्या देवांमध्ये भेद करतो. वास्तविक पाहता देव हा एकच आहे, ब्रह्म एकच आहे. अवताराच्या राशीत तो हा उभा विटेवरी, किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू कशासाठी तर दिना लागी उद्धर. पण तो भगवान परमात्मा आपणासारख्याला माहित नव्हता, तो आपल्याला माहिती करून दिला. कुळीची हे कुळदेवी. कोणी माहित करून दिलं आपल्याला तर त्या संतांनी माहित करून दिलं. केली ठावी संतांनी. बरं झालं मी शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. मी शरण गेलो आणि त्याचा परिणाम जे माझ्या आयुष्यामध्ये जे संकट आहे ना, वास्तविक पाहता असं कोणी समजायचंच नाही की आपण भक्ती केली याचा अर्थ आपल्याला संकट येणार नाही. असं शक्यच नाही. संकटे प्रत्येकाच्या समोर येणारच, परंतु त्या संकटातून कसं बाजूला जायचं तर त्याच्यासाठी आपल्याला संतांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गाने आपल्याला जाण्याची गरज. येणारं संकट त्याची तीव्रता कमी होते ती फक्त भक्ती मार्गाने. भक्ती करायची म्हणजे काय करायचं किंवा कशासाठी करायची. एवढी आपण भक्ती करतो, 1-1 किलोचे टाळ पावशेर आणले ते जाणारी का मला देव दिसला का तुम्हाला आतापर्यंत? स्वप्नात तरी बोळे बोळे म्हणलं देवा स्वप्नात येत, तरी देव स्वप्नात येत नाही आपल्या. मग देव दिसायचा कधी आपल्याला? अरे जो दिसतच नाही त्याची काय भक्ती करायची? निर्गुण निराकार नाही ज्या आकार, पण तो सुद्धा आणले रूपाबळे, त्याला सुद्धा आणलं महाराज. पण कुणी आणलं? संतांनी आणलं. आपल्यासारख्याला देव आला नसता. आपल्याला यावंच, चकारात्मक यावंच लागतं. पाप पुण्य कर्म वासना याच्यामुळे यावंच लागतं. संत स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो म्हणतात. आलो येथे उपकारासाठी आले, हे स्वतःहून येतात. त्यांचा येण्याचाही अधिकार आहे, जाण्याचाही अधिकार आहे. आपल्याला यावंच लागतं. आणि संतांनी सांगितलं देवाने नेल्यानंतर जावं लागतं. आपल्या हातात तेही नाही, जाणंही आपल्या हातात नाही आणि येणंही आपल्या हातात नाही, पण देवाला आणावं लागतं. म्हणून त्या भगवंताला या संत महात्म्यांनी या मृत्यूलोकावरती आणलं. कुळीची आहे कुळदेवी, केली ठावी संतांनी. त्यांनी आपल्याला समजावून देव सांगितले. म्हणून बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकट. आणि लाही रूपाबळे करुणी खरे, अट्ठास करून त्या भगवंताला. आणि आणल्यामुळं काय घडलं तर त्या संतांचा समागम आम्हाला झाला आणि त्या समागमामध्ये आम्ही त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करत नाचो प्रेमे लाग. अगदी थोडक्यामध्ये या अभंगाचा भावार्थ. आता असाच भावार्थ असेल हेही मी सांगू शकत नाही, कारण संतांना सांगायचं असतं वेगळं, कदाचित आपला अर्थ आपण वेगळाही काढू शकतो. परंतु एकच फक्त लक्षामध्ये ठेवायचं की भगवंताला शरण जाणे हे सगळ्यात महत्वाचं. एवढं आपल्याला अभंगामधून समजलं तरी बस. जो परमात्मा आपल्याला माहित नव्हता
तो परमात्मा संतांनी आपल्याला माहित करून दिला. बघा, पांडुरंग परमात्मा किंवा तुळजापूरची देवी असू द्या, कोल्हापूरची देवी असू द्या, हे सगळे एकच आहेत महाराज, हे वेगळे नाहीत. आपण भेदभाव करतो, आपण भेदभाव करतो असताना ते एकच आहे. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. कोणासाठी सांगितलं? भगवान परमात्मा शिव आणि भगवान विष्णू. पण आपण त्याच्यामध्ये भेद करतो. बाबा, भगवंतामध्ये भेद कधीही करू नये. म्हणून आता सध्या चाललेले नवरात्र, जास्त विषय आपल्याला दुसरीकडचं बोलायचं नाही, नवरात्र या विषयावरती जास्त बोलायचं. आता खरं सांगायचं म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये नवरात्री 2 आहेत. त्या कोणत्या आहेत? पहिले आता अश्विन शुद्ध प्रतिपदा, ती नवमी पर्यंत, ही पहिली झाली. आणि दुसरी कुठली? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, ते नवमी म्हणजे रामनवमी. पण रामनवमी मध्ये आपण नवमी करत नाही. आणि वास्तविक पाहता याच्यामध्ये दोघांनाही अधिकार दिलेला आहे. जोडप्याला बोबडे महाराज एकट्यासाठी नाही, पुरुषांना बी रात्र आहे आणि स्त्रियांना बी रात्र आहे. पण पुरुषासाठी एकच रात्र, ती कोणती रात्र? शिवरात्र. आणि स्त्रियांसाठी 9 रात्र. देवाने हित सुद्धा भेद केला. का बरं? त्रिरात्र केलं तर चाललं नसतं का? शिवरात्र फक्त एकच रात्र आहे. याचं कारणही आहे. बघा, समजा आपल्याला कुठं बाहेरगावी जायचंय, आणि बाहेरगावी निघाल्यानंतर, आता बोबडे महाराजांचं उदाहरण घेऊ. बोबडे महाराज, तुम्ही आता गावाला जाता कधी कधी, तुम्ही घरी सांगता का नाही, चला उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला निघायचंय, गाडी तयार आहे दारात, अगदी कालच वॉशिंग मशीनला जाऊन आम्ही सगळं ओके केलेलं, सगळं सांगता. तुम्ही 8:30 वाजता ओरखता, पण घरच्यांचं कधी किती वाजता ओरखतं? 9:30ला. हा, खरं बोलले, म्हणजे तुम्ही अगदी क्लिअर बोलला. म्हणून त्यांचं उरकतच नाही, म्हणून त्यांच्यासाठी नवरात्री देवाने देऊन टाकली. चला म्हणले स्त्रियांना, आता सगळीकडे जर हे असेल, आरक्षण आहेच त्यांना, मग याच्यामध्ये सुद्धा आरक्षण मिळणारच आहे ना. का मिळणार नाही? म्हणून तुमच्यासाठी जास्त दिवस दिले पाहिजे. बरं, हे नवरात्र करत असताना सुद्धा आपल्याला काय पथ्य सांगितले, आपण ते नवरात्र करतो. पण नवरात्र करताना काही नियम आहे, त्या नियमाचं आपल्याकडून पालन होतं का? पहिलं पालन काय सांगितलं की जर तुम्हाला नवरात्र करायचं असेल तर आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं. किती वाजता? कमीत कमी लवकरात लवकर तरी 8 वाजेपर्यंत. कारण आंघोळ करायची हो. आणि आंघोळ करण्यासाठी कुठं आंघोळ करायला सांगितली? घरी. ती मान्यता नाही त्याला, बरं का, त्याला मान्यता नाही. घरी आंघोळ करण्याला मान्यता नाही. मग आंघोळ केली पाहिजे, मग कुठं जाऊन करायची? तर सुरुवातीला सांगितलं नदीत आंघोळ जाऊन करायला. आता नदी कुठे जवळ? लांब आहे, मग नदीकडे जाता येत नाही. बरं, मग काय केलं पाहिजे? एखादं सरोवर असावं, त्या सरोवरामध्ये जाऊन स्नान करावं. ते स्नान केलं तरी चालेल. किंवा धरण आहे, त्या धरणामध्ये जाऊन स्नान करायला सांगितलं. आता महाराज तुम्ही एवढं सगळं सांगताय, बरं ठीक आहे, तुमचं आम्ही ऐकतो. तुम्ही फक्त एकदाच बोमला जाऊन येऊन दाखवा. मला खात्री तुम्ही सगळे असेच मला म्हणणार आहे. लय तुम्ही धरणाकडे जाण, नदीकडे जाण, तळ्याकडे जाण, तुम्हाला आताची परिस्थिती काय माहिती आहे का? नाही माहित, म्हणून तुम्ही हे सगळं नियम सांगताय. मग एवढं सगळं जर नाही जमलं, तुम्हाला नाही जमलं, तर मग घरी आंघोळ करायची. पण ती किती वाजता करायची? पहाटे 8 वाजता. नाही, नवरात्र धरून काय तुम्ही देवावरती उपकार करत नाही. देव काय तुम्हाला घरी येऊन सांगत नाही काय बी करा, कसं बी करा, पण नवरात्र धराच. आता खरं सांगायचं, आता इथं नवरात्र धरणारे पुरुष किती? तुम्ही किती जण नवरात्र धरली? बरं, बोटवर करा बरं. वा, एवढ्या सगळ्यात एक, वा 2,
बोबडे महाराज करा अर्ध तरी. मी म्हणेल 2-3 दिवस धरली, मीच म्हणेल की धरली, मी बघितलं होतं म्हणून. तुम्हाला गावलीच नाही बोलल्या विषयाची म्हणजे. आता ह्यात नवरात्र किती जण धरली, बोट वर करा बरं. दिसा बरं का मला सगळ्यांनी धरली, मग बोट वर करा काय बहुतेक उपास. मग नवरात्र धरल्यानंतर खरं सांगायचं सकाळी 5:30 ला आंघोळ करणारे व्यक्ती किती तुम्हाला सांगा. तू नको सांगू. आपलं लय आपण खरं सांगतो. नवरात्राच्या गादी आपण लबाड बोलत नाही. आमच्या बायको सुद्धा नवरात्र धरली बरं का, तसं लबाड नाही बोलायचं. आणि आपण तुम्हाला खरं सांगतो, मी उघड आपलं झाकायच नाही. बोबडे माहिती धर्माधिकारी महाराज बोलायचं ते सत्य बोलायचं. हा लबाड बोलून चालेल का. आपण तुम्हाला सांगतो कंप्लेंट 5:30 ला आपल्या मुलाला. आमची बाईक सुद्धा द्यायची आहे. आपण पाणी पिणी तापून ठेवून 8 वाजता बरोबर पाणी पिऊन पाणी देणार. मग 8च्या पुढे मग आमच्या मिसेसच्या मुलं असते. उपास आहे जणू काय उपकारच करतात आपल्यावरती. तुम्हाला असं वाटतं का मग मी बायकोला भेटतो? अजिबात भेटतो. तसं नाही बोलायचं. आमची कधी कधी घरी गेल्या मला भांडणं सुद्धा होते. ते तात्या महाराजसाठी जर खरंच भांडणं होते चेअरमन. त्या दिवशी आमची परदेशी भांडणं झाली दोघांची. बायको म्हणली काय जातं पहिली भांडी घासून घ्यायची. मी म्हणलं कधीच भांडी घासणार नाही आपण. मी काय तुला भेटू का? लयच राग पेटला आमचं दोघांचं. मग म्हणले का धुणार नाही. म्हणलं आधी कपडे धुतो मग भांडी घासतो. घ्यायचं नसतं शांतता. म्हणून आंघोळ करायची ना तर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आंघोळ केली पाहिजे. हे शास्त्र आहे महाराज. उगा सूर्य उगवल्यानंतर जर तुम्ही आंघोळ केली तर ते नवरात्रीमध्ये मान्य नाही मान्य. दुसरी गोष्ट आपल्याला नवरात्रामध्ये पूजा करायला सांगितलेली आहे. मग कशी पूजा करायची तर त्याच्याशी नेम घालून दिली नाही. नवरात्राचे दिवस किती असतात? 9 असतात. बरोबर आहे की नाही. काही वेळेस 10 माळा येतात. मग आता काय करायचं? असू दे, काही फरक पडत नाही. पण पहिल्या दिवशी 2 वर्षाच्या मुलीची पूजा करायला सांगितली. पहिल्या दिवशी किती वर्षाच्या? 2 वर्षाच्या मुलीची. दुसऱ्या दिवशी 1 वर्ष वाढवायचं, 3 वर्षाच्या मुलीची. तिसऱ्या दिवशी 4 वर्षाची. आज कितवी माळ आहे? मोठीने काय बोलायचं ना, सगळं एकट्याने उक्तच घेतलंय मी. वा वा वा, 4थी माळ. मग आता आज नेमाने किती वर्षाच्या मुलीची पूजा करायला पाहिजे होती? 5वी. 5 वर्षाची. आता किती जणांनी पूजा केली सांग. कुठं असतो? असलं कुठलं यायला असतं काय महाराजन, काय तुम्ही काय बी लागलाय सांगायला. असं कुठं वर्ष दिवस काय कुठं आहे वय असलेलं? असलं कुठं असतं वय? आम्हाला इथं कीर्तन करायचं म्हणून ते त्याला ग्रंथ संपदा बघावं लागते या का नाही बघावं लागत? धर्माधिकारी महाराज पाहूया ग्रंथ करावे कीर्तन. पाहूया ग्रंथ करावे कीर्तन. पाहूया ग्रंथ करावे
करताना काय करताना नेम वगैरे आपल्याला पाळावेच लागतात, अवलोकन करावं लागतं. आणि विना ग्रंथाचं जर तुम्ही कीर्तन केलं तर नाहीतरी वाया केली तोंड पिटी उरी ते शेवटी उरली असे. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे. तुम्हाला व्रताचं फळ मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला नेम सुद्धा माहित पाहिजे. आणि नेम माहिती नसतील तर त्या व्रत करण्याला अर्थ उरत नाही. म्हणून देवी भागवत याच्यामध्ये महर्षी व्यास यांनी हे जन्मजयाला सगळं सांगितलेले, कशा प्रकारे नेम आपण करायचे, कशा प्रकारे करायचं, काय करायचं ते. म्हणून आज 5 वर्षाच्या मुलीची आज पूजा करायला पाहिजे. असं करत करत 6व्या दिवशी 7 वर्षाची मुलगी, 7व्या दिवशी 8 वर्षाची मुलगी, 9व्या दिवशी 10 वर्षाची मुलगी, 10व्या दिवशी नाही बोलत पोपट महाराज कुठे गेलो, तपास कपची आणा चला, ते बोलत नाही, उपास आहे त्यांचा. आणि 11व्या दिवशी बोला की काहीतरी, 12व्या दिवशी 13 वर्षाची हाय होय माहिती. म्हणलं तीच बघायचं तर कुणाला माहिती आहे. मी आपलं 12व्या दिवशी 13 वर्ष ती 14 वर्ष करत गेलं तर माणसं हिशोबच लावणार. हिशोबातले पक्की माणसं, हिशोब एकदम करेक्ट माहिती. म्हणून पूजा विधी केला पाहिजे. बर, तिसरी गोष्ट सांगितली आपल्याला उपवास. बर, उपवास करायचा, पण किती दिवस करायचा? 9 दिवस. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, काढून घेऊ ना. नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. काय सांगितलं? नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. मग नवरात्रीचा उपवास आपल्याला 9 दिवस करायला सांगितलं, बरोबर आहे? आणि उपवास करत असताना कशा पद्धतीने करायचा? तर उपवास याच पद्धतीने करायचा. नाहीतर उपवास करता म्हणजे जणू काय अख्ख्या घरावर तुम्ही उपकारच करता. खरं सांगायचं म्हटलं ना महाराज, तर तुम्ही काय काय उपवास नाही केला ना तर तो घरच्यांवरती उपकार होतो. उपवास धरण्यापेक्षा उपवास नाही केलेला घरच्यावरती उपकार होतो. कारण तुमचा उपकार जाऊ द्या, तुम्हाला कसं होतं, तुमचं सांगितलं की मग ते कसं तरी वाटतं तुम्हाला. मी माझं सांगतो म्हणजे याचा अर्थ कीर्तनामध्ये माझं काय सांगायचं नसतं, बरं का? मी सांगतो हे कधी म्हणायचं नसतं. पण काय काय गोष्टी आपल्यावर घेतलेल्या मग ते तुम्हाला बरं वाटतं. तुमचं काय सांगायला असं कोण सांगतो, मी कधी असं केलं असं म्हणतो तुम्ही, मग मी सांगतो माझा उपवास मी कंप्लीट 29 उपवास धरतो म्हणजे धरतोच. मी जास्त काय उपवास करत नाही, तेवढंच तुम्हाला सांगतो असतं. ती भरपूर होतात. किती एकादशी? 24 आणि 5 पर्व, बस एवढंच. ह्याच्यापेक्षा आपल्याला उपवास धरता येत नाही. पण उद्या एकादशी म्हटलं की आदल्या दिवशी संध्याकाळी दशमी असते, बरोबर? मग दशमी दिवशी अगदी जेवण सगळं माझं झालं की आता हात धुयाचा आहे म्हणलं की तेवढ्यात मग घरची म्हणते तेच महाराज उद्या उपास आहे बघा. आणि मग उपास आहे म्हणल्यानंतर परत मग दुसरं ताट घ्यायचं, डायरेक्ट आपल्या 3 चपातीचा काला करायचा दुधाचा आणि गट्टा 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 घ्यायचा. का? उद्या उपवास आहे. म्हणजे माझा उपवास दशमीच्या दिवशीच चालू होतो. तुमचा कधी होतो ही मला काय माहित नाही आणि विचारायचं बी नाही. मग आजल्या दिवशी एवढं खायचं, सकाळी उठल्या उठल्या लगेचच कसा तरी ब्रश करायचा. आणि जर घरच्याने लवकर चहा नाही आणून दिला, अरे काय कळतं का नाही, इथनं सुरुवात पहिल्याच चहाला. उपवास आहे माझा, अजून चहाला नाही झाला का पहिला उपकार घरच्यावरती उपवास धरला. मग तिथनं कसा तरी चहा घेतला की जायचं पाराव बसून 10 मिनिटात घरी यायचं. अरे काय कळतं का नाही, आज उपवास आहे. काय दूध बीध गलासभर तरी आणा, मग गलासभर दूध बरं झालं. पण ती कसं तरी असं करत करत 11 वाजतात. मग 11 पर्यंत काय घरचे फराळ आपल्याला देत नाही ती. अरे काय लागा, तुम्हाला कळतं का नाही, काय शेंगदाण द्यावं, खरं बिरं काय थोडं तोंडाला लावायला, उपवास आहे ना. मग 11 वाजता पावसाळभर शेंगदाण खायचं आणि मग 12 वाजता जेवायचं.
मी तर खरं सांगतो, गैला तुम्ही पेट कमी ठेवत असाल, एवढं घामेला भरून आपलं फराळ असतं, असतं का नाही? अरे कुणी सांगितलं तुम्हाला उपास धरा एवढा? नाही उपास धरल्यावर चांगला ना, ते सकाळी 2 भाकरी संध्याकाळी त्या 2 भाकरी खाल्ल्या विषय मिटला रोजच्या प्रमाणाचा. आता खरं सांगा तुमचं एवढं उपास आहे. आता मी आजच मला दुपारी एका ठिकाणी महाराज कीर्तन होतं सकाळी, पण ते एक जण मला म्हणले महाराज आज भजन आहे बरं का आपलं, तेवढं याच पण काही करून 15-20 मिनिटं तरी या. तर आम्हाला जायला कीर्तनात उशीर झाला आणि गेल्यानंतर बघितलं काय सांगायचे महाराज, असलं ताट भरून खाली बी 2 वाट्या होत्या. खरंच असला उपास आहे की नाही तुमचा? होता खरंच आहे की नाही उपास? आता खरं सांगा, तुम्ही उपवास चालू कधी झालं त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही सगळी इंदापूरला जाऊन आलाय का नाही? का उद्यापासून उपास चालू आहे. अजिबात तुम्ही देवा उपकार करू नका. कुठला देव तुम्हाला सांगत नाही उपास धरायला, काय धरायचा आहे तर नीट धरा. ती कसा? फराळाच्या विषेधनी घेसी धनी घेसी, फराळाच्या विषेधनी घेसी धनी घेसी, फराळाच्या विषेधनी घेसी. काय तुझा काय तुझा जीव जातो? अरे एका दिवशी फराळाचे विषय आणा, नुसतं आणा. ह्याला उपवास म्हणत नाही. तर उपवासा दिवशी निर्जला एकादशी जर धरली ना तुम्ही, तर पाणी सुद्धा पिण्याची इच्छा सुद्धा झाली नाही पाहिजे, तोंडात सुद्धा पाणी आलं नाही पाहिजे, त्याला म्हणायचं निर्जला एकादशी. आणि असं व्रत करायचं असतं. व्रत एकादशी करीन उपवासी, कशी करीन उपवासी. उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं हे सुद्धा नाही. तर उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. सतत भगवंताच्या नजदीक राहून त्या भगवंताचं नामस्मरण करणं, याला उपवास म्हणायचं. आपला उपवास तसा नसतो महाराज. आपलं भरपूर खायचं आणि मग उपवास, असं चालत नाही. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मत झाली अनावर वाचा. किती छंद, किती छंद. शौचाला गेल्यानंतर सुद्धा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. सततच भगवंताचं. दिन रजनी हाची धंदा. कशाचा? गोविंदाचा. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काय. मग तुम्ही देवरूप सुद्धा होऊ शकता. नरदेह दान लागले अति उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. म्हणून हे सगळं करत असताना भगवंताचं नामस्मरण सतत मुखामधून घेणं आणि सतत देवाचं स्वरूप आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये ठेवणं, त्याला उपवास म्हणायचो. असा उपवास नसतो. चला म्हणजे उपवास सुद्धा. बरं, उपवास किती दिवस सांगितलं करायला? नवविध भक्तीच्या नवरात्रा करीन. पण ठीक आहे, आपल्याला नवरात्र जमत नाही, मग त्याच्यासाठी सुटका दिलेली. आपल्याला काय सुटका दिलेली? चला बाबा थोडस फराळाचं खाऊन काय असणार पण 9 दिवस करा. पण एखादा म्हणेल महाराज आम्हाला अशक्तपणा येतोय, हे चालणार नाही, 9 दिवस कसा मी उपवास करायचा?
डॉक्टरांनी गोळ्या वगैरे खायला दिल्यात असं तसं, मग ते गोळ्या खायच्या म्हटल्यानंतर आम्हाला उपवास धरणं चालत नाही. ठीक आहे चालेल, नका 9 दिवस धरू. मग त्याच्यासाठी सुटका किती दिवसाची? 3 दिवसाची. मग 3 दिवस कोणते? 7वी, 8वी आणि 9वी माळ. एवढं तरी 3 दिवस उपवास झाला. महाराज 3 दिवस सुद्धा शक्य नाही, अशक्य 3 दिवस. आणि मग शेवटी नाहीच 3 दिवस जमत ना, तर अष्टमीची 1 रात्र तरी, तेवढा तरी उपवास करा. आणि मग कुठं आपल्याला देवी भक्ती केलेल्याच काहीतरी फळ मिळेल. मग हे करत असताना आपल्याला तिसरं सांगितलं गायन. भजन करायचंय ना, तर भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुके ना. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची ना, तर त्या भगवंताचं नामस्मरण घ्यायचं. पण महाराज आता आम्हाला जर स्वर ताल या गोष्टी कळतच नसतील तर आम्ही देवाचं नाव घ्यायचंच नाही का? नाही, त्याच्यासाठी सुटका आहे. नळ जरी तुझ मधुर मधुर उतर तिथला सुस्वर नाही देवे, नाही तयवीन भुकेला विठ्ठल येईल कैसा बोल. काय तर रामकृष्ण. ज्याला येत नाही त्याला, पण ज्याला गाता येतय, गाता येईल तेनेची गावी येरी हरी हरी म्हणावे. परंतु कसं गायचं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. सेव ब्रह्मरस आवडी रे आवडी. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे सगळं करून मग सेवू ब्रह्मरस. ब्रह्मरसच घ्यायला सांगितलं बरं का महाराज. सेवितो हा रस वाटितो आणि का, तोच रस घ्यायला सांगितला. नको तो रस घ्यायला सांगितला का? अजिबात नाही. नको तो रस घेतल्यानंतर काय होतं हे सांगू का? जाऊ द्या, 5 मिनिटं जातीलच. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नको तो रस घेतल्यानंतर पहिली गोष्ट प्रपंचाचं वाटलं होत. घरादारात कोणाला किंमत राहत नाही. एकटाच माणूस नको तो रस घेतो आणि घरातील सगळ्यांचं वाटण करतो. वाहनामध्ये तो राहत नाही, त्याला शुद्ध नसते. आपण काय करतो हे समजत नाही. उदाहरण देऊन जातो. उदाहरण, एक व्यक्ती आहे महाराज, बाप आणि मुलगा. रविवारचा बाजार आहे. शनिवारी माळवं तोडलं. पहिला काळ ते माळवं घेतलं, इंदापूरला न्यायचं, विकायचं आणि येताना बाजार घेऊन यायचा. ही पहिली जुनी पद्धत, ही आताची नाही. आताही असेल कदाचित, पण जुनी पद्धत सांगतो. आणि त्यावेळेस घोड्यावरती जायचं होतं. मग माळव्याचं गाठोडं घोड्यावरती टाकलं. मुलाने सांगितलं बापाला, जा बाजारात विका आणि येताना बाजार घेऊन या. बाप घोड्यावरती बसला, इंदापूरला गेला. इंदापूरला गेल्यानंतर 4 वाजेपर्यंत ते माळवं विकलं. आलेले पैसे एकत्र केले, किराणा दुकानात गेला, किराणाचा बाजार केला. आणि बाजार केल्यानंतर घोडा तोपर्यंत एका झाडाला बांधून ठेवलेला होता. आणि बाजार करून आला आणि बाजार आल्यानंतर तो घोड्यावरती बाजार ठेवला. शेजारीच दुकान होतं. आता कशाचं दुकान होतं कोकरे मला सांगण्याची काय गरज. 5 वाजता कुठं, 6 वाजता कुठं जावं लागतं ते बरोबर. आणि काय बरं का महाराज, खरंच महाराज कसं त्यांना दुकान कळतं ही काय सांगताच येत. आता नाव न घेता सांगता, एकदा मुंबईला गेलो होतो. मुंबईला सगळा विशेष निघाला.
नाव न घेता. आणि त्यांच्याबरोबर सहज गेलो मी. आता मग चला बाबा चला म्हणल्यानंतर ते जरा थोडस नादिक होतं. नादिक असल्यानंतर ते असं त्या गल्ली बोळात सगळं रस्ता असं. मग गेल्यानंतर एका ठिकाणी मी चाललो. मला म्हणले चल. मी लहान होतो त्यावेळेस. म्हणलं कुठं जायचंय, तुला काय करायचं म्हणले चल. आणि पुढे गेलं एक पडलेलं होतं. कोण आहे? ही म्हणली मावस भाऊ आहे आपला. मला काय कळलं असं म्हणलं ही मावस भाऊ. पुढे गेलं की म्हणलं एक चुलत भाऊ आहे. ही पडले ती कशी अशी म्हणले चुलत भावन हे मावस भावन. पुढे गेल्यानंतर म्हणले काय नाही म्हणले आपला मानलेला भाव आहे. हो पण नेमकं चाललोय आपण कुठं, तू चल म्हणलं. अरे म्हणलं नेहताय कुठं. आणि तिथे गेल्यावर मला बोर्ड दिसल्यावर कळलं ही सगळी भावकी त्यांची कशी. ते 5 वाजता तिकडे गेल्यानंतर मग सेवितो हा रस. हा मग तो रस घेतला. रस घेतल्यानंतर माघारी आले. तोपर्यंत घोड्या बाजार ठेवलेला होताच. आले की आता घोडा तो त्यांना ते दावच सोडा यायला. पण महाराज कसं तरी अब्दुल सबनून ते दावं सोडलं. ते मग दावं सोडल्यानंतर ते घोड्यावर बसलं. घोड्यावर बसल्यानंतर झाली अशी घटना. घोड्याला नुसतं झाक केलं. पण तुम्हाला सांगू ती दिशा बिशा त्यांनी दाखवली नाही. वर बसल्यानंतर कुणीकडे जायचं हे काय सांगितलं नाही. पण मी तुम्हाला खरं सांगतो माणसापेक्षा प्राण्याला 100%च बुद्धी ज्यादा आहे. मान्य करचाल का नाही तुम्ही. आणि नाहीच मान्य केलं तर मी सांगतो एखाद्याचा खून झाला बोबडे महाराज तुम्ही वकील आहे तुमच्यावर जाणवता. एखाद्याचा खून झाल्यावर तुम्ही आधी माणसाला नेता का कुत्री फिरवता तिथे नेऊन. हा आधी कुणाला फिरवता कुत्री फिरवता. काय मला सांगा त्या कुत्र्याला फिरवायचं काही कारण नाही का. पण ती कुत्री लय हुशार असते तुम्हाला. ती वास काढते ती खुण्यापर्यंत बरोबर नेऊन पोच करतात ज्याने खून केला. म्हणजे ती प्राण्यांना बुद्धी ज्यादा आहे माणसापेक्षा सुद्धा. माणसा परास हा असं. चला आपण काय तिकडे जायला नको आज ते असते मग ते असतं इथं नको होतं. मग ते झाल्यानंतर ते घोडं घरी आलं. आणि घोडं घरी आल्यानंतर ती पोरगा दारात उभा राहिलेला होता. त्यांनी बघितलं म्हणलं लईच रस घेतलेला दिसतोय आज. मग ते म्हणला दादा. मग ते दादा म्हणलं काय झालं रे. अहो म्हणलं बाजार कुठे आहे बाजार. अरे काय बावळाटा विचारतोय म्हणलं. कुणाला त्या पोराला. ती म्हातारा म्हणते काय बावळाट माणूस आहे तू. अरे तुम्हाला बाजाराचं काय द्या तू बाजार जाऊ दे पडला तर पडते म्हणलं. घोड्याचं मुंडकं सुद्धा पडलंय म्हणलं. मुंडकं सुद्धा. आता मुंडकं नव्हतं पडलं ती उलटा बसला. आता मला सांगा इतकं जर तंद्रीत जात असेल माणूस तर कसं म्हणून तो रस घ्यायचा नसतो. चला दुसरं उदाहरण एक देतो. 4-5 लोकांची पार्टी ठरली. पार्टी आता पार्टी कशाची असती ती सांगण्याची गरज नाही. ती मी तुम्हाला माहिती आहे. काय निरंजन लोकांच्या पार्ट्या माहित असतील ना तुम्हाला कशा असतात त्या. पण जाऊ दे आपल्याला काय करायचंय. पण एक जणाकडे पैसेच नव्हते. ते मला काय बेकार गाड्या मी पार्टीला येतो हो चेअरमन मी येतो पार्टीला पण माझ्याकडे पैसे नाहीत. लगा म्हणलं तू काहीतरी वाटा उचल की एक तरी उचल काहीतरी कर. ते म्हणला हो का मी जाऊ दे महाराज काय आता मला माफी मागून बोलतो. मी म्हणला बांधी करतो पण कशाची 4 पायाची. मग आता 4 पायाची काय ते तुम्हाला माहिती. म्हणलं मी ती घरनं बरोबर आणतो पण रात्री 12-1 वाजता आणतो. बरं आपलं दिवसा काय म्हणलं आपली बायको आणून देत नाही. बर हे गेलं रात्री 12 वाजता ते आणलं सगळं झालं आणि पहाटे घरी गेलं तंद्रीत. आणि घरी गेल्यानंतर बायको झाडलोट करती. ही जाऊन तिथं उभं राहिलं बघता बघता त्याची नजर गेली. का म्हणलं ही भोकाड तर म्हणलं मी रात्री नेले आणि भोकाड कसं काय येतो. आणि मग त्याने बायकोला विचारलं होय ग. बायको म्हणली काय हो म्हणजे भोकाड कसं काय येतं. मग ती म्हणला मग बायको म्हणते त्या भोकाडाच जाऊ द्या रात्री 12 वाजता कुत्रा कुठून नेला म्हणलं तुम्ही पहिलं सांगा. काय महाराज अवघड आहे का नाही खरं सांगा की चांगलं आहे का खरं सांगा. चांगलं अहो तो रस नाही चांगला बाबा नो. तो रस नाही चांगला. परवाच वाघमोड डॉक्टरची माझी भेट झाली. सहज गेलो आपलं बोबडे महाराज मला म्हणले आपलं रामभाऊ बोबडे महाराज म्हणले मी म्हणलं कुठे आहे म्हणलं मी आहे वाघमोड डॉक्टर तिथं. चला म्हणलं जाऊ भेटा. मग डॉक्टर बसल्या त्याच्या शेजारी मी बसलोय तेवढ्यात एक पेशंट आला का नाही महाराज खूप पेशंट आहे तो अति वय म्हणतात. आता कीर्तनात बोलायचं म्हणलं काय असतं ती नाही म्हणणार नाही मला माहित होतं. मग झालं तेवढं एक पेशंट आलं. अक्षरशः त्याला कसला ती काय म्हणतात त्याला ती पक्षवात चालता. डॉक्टरलाच मिळ लागला. डॉक्टर मला लयच वाकडं झालंय म्हणलं लयच वाकडं.
लईच मोठा म्हणले पक्षवाद झाला याला, प्रमाणाच्या बाहेर, याला आखी वाटला नेऊन सुद्धा उपयोग नाही म्हणले याला. हे बहुतेक 10 तासात मरतोय का तास 2 तासात मरता याची गॅरंटी नाही, लईच वाकडे झालं. मग डॉक्टर म्हणले झोपा ते जाऊ, त्याला ते काउंटरवर झोपवलं तिथं आणि मग तपसा गेला होती. काय असतं का ना तिथं स्टेथोस्कोप आहे म्हणते का तुला उद्या चिटकवा. म्हणलं ह्याला तर काय चाललंय काही, काय सगळं क्लिअर आहे म्हणलं. डॉक्टर म्हणले काहीच नाही, आजार नाही, काय नाही. हे असं वाकडं का झालंय, असं का वाकडं झालंय. पण म्हणजे लयच वाकडं झालंय. मग डॉक्टर म्हणून डॉक्टर तुम्ही खाली व्हा. डॉक्टर मला म्हणजे काय झालं महाराज, काय तुम्हाला नाही कळणार म्हणले आजार मला कळतो. म्हणले आम्ही शिकलोय का तुम्ही शिकला, तिकडे बघा की म्हणजे टाळकूप वाजवायचं काय. आमचा धंदा आपण तुम्हाला ह्याचं उत्तरच तुमच्याकडे नाही म्हणलं, उत्तर माझ्याकडे आहे. ह्याला काय झालं त्याचा आजार माझ्याकडे, त्याचा उपचार माझ्या. वैद्य एक पंढऱ्यावा अंतर्भाव तो जाणे, रोगायश द्याव्या वल्ली जाणे झाली बाधा ते. हे आमचं प्रमाण पाठ आहे म्हणून त्यामुळे आम्हाला माहिती म्हणलं ह्याला कुठला उपचार करायचा आहे. डॉक्टर म्हणले बघूच काय होतंय ते. मग त्यांना थोडं बाजूला काढलं, मी गेलो आणि फक्त इथली गुंडी काढली. त्यांनी काय केलं होतं, शर्टाचं बक्क बटन खाली पॅन्टीला लावलं होतं. एवढं जर तंद्री तुमच्या तुम्ही राहत नसाल तर काय अर्थ आहे का महाराज. म्हणून तो रस घेऊ नका. रस घ्यायचा आहे ना तर कोणता रस घ्यायचा, प्रेम रस घेई गावा, प्रेम रस घेई गावा, पथ्य नाम काय ते विठोबाचे. पथ्य पाळा पथ्य भगवंताच्या नामाचं आणि त्याच्या नावाचा रस घ्या. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान बरे. विठेवरी ज्याची पावले समान तोच एकदान शरण. म्हणून त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तो भगवंत माहित करून दिला. पण कुणी माहित करून दिला आपल्याला, तर तो संत महात्म्याने. म्हणून महाराज म्हणतात की कुळीचे कुळ देव केली ठावी संतांनी आणि त्याची भक्ती करा आणि त्याला शरण जा. आली या संसारा काय करा तर उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनीस म्हणावा, समपाय करकटी उभा तटी बिवरेच्या. आणि बाबांनो तो भगवान परमात्मा आणि ही देवी वेगळी का नाही. आता कुळीची हे कुळदेवी, कुळदेवी शब्द वापरलेला आहे महाराज. मग कुळदेवी जर म्हटलं तर आपण का बाकीच्या देवी समजायच्या का. मी तुम्हाला सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो, अनंत अवतार गेशी भक्ता कारणे. म्हणून बाबांनो तो पांडुरंग परमात्मा असू द्या, भगवान श्रीकृष्ण असू द्या, भगवान विष्णू असू द्या, भगवान शंकर असू द्या, तुळजा भवानी माता असू द्या, लक्ष्मी माता असू द्या, सगळे देव एकच आहेत महाराज. ते देव वेगळे नाहीत. म्हणून ती देवी ते देव आपल्याला माहित करून कुणी दिले तर त्या संत महात्म्यांनी माहित होऊन दिले महाराज. आणि म्हणून त्यांना शरण जा. म्हणून महाराज म्हणतात की कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी आणि बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी विठोबा रखुमाई.
म्हणायसाठी असतं. बाबा खरं सांगाय म्हणायसाठी कसं आहे, आमचं लय पाठ आहे. लोणुकेचा काय निद्रा त्याची नावे, भोजन करावे परिमित. अपरिमित. हा फक्त आमचं पाठ आहे, माग सपाट आहे. काय आहे फक्त येऊ द्या. आमचं पाठीमागचा काळ महाराज असा होता, तिघ जण गेलो ना कीर्तनाला कुठं, तर आम्ही आता खायचा ते माणूस होतं नाही जरा, मग आम्ही सांगायचं आपलं काय करा, टोपलं इथं ठेवा, भाजीचं तुमचं ठेवा, तुम्ही जावा तिकडे का बघा. सगळं मोकळं, म्हणजे कुणी किती खाल्लं याचं माप नाही. का तसं होतं महाराज? याचं कारण आहे. खरं सांगा, हे गायन करताना डोक्यात मुंग्या येतात का नाही? काय धर्म काय महाराज येतात का नाही? चाल म्हणताना एवढं सोपं नाही महाराज. ही भक्ती ते कठीण, शुळावरील पोळी पण निवडे तो बळी विरळा शूर म्हटले गेले. तिथपर्यंत जाण्यासाठी किती अट्टास आहे, किती त्रास आहे. हे जावे ज्याचे वंशी तेव्हा कळे. बऱ्याच लोकांना वाटतं पाण्यात 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 मासा कसा झोपत असेल. अरे पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याचे वंशी तेव्हा कळे. हा बरं अवघड आहे भक्ती म्हणून कधी करायचीच नाही का? भक्ती पण तर बहु सोपा, पुण्य मागवे बापा, ते सुद्धा सांगितलं तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. म्हणून भक्ती केली पाहिजे. आणि जर तुम्ही भक्ती नाही केली ना महाराज, तर ते सुद्धा चांगलं नाही. भक्ती विनजीने चळो लाजीर माने, संसार भोगणे दुःख रूप. तुम्ही कुणाची तरी भक्ती करा, कशाची तरी भक्ती करा, पण भक्ती केल्याशिवाय राहू नका. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवानवे काळ सर्प सांगितलं. अरे दिले कशासाठी मुख आपल्याला? तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुले करी. पिंड कशाला म्हणायचं? या 3.5 हाताच्या देहाला पिंड म्हणायचं. तर तो तुकोबारायांनी देहच देवाच्या चरणावरती अर्पण केला. कसा? आपल्याला भक्ती करायची ना, तर हा देह आहे ना, हा देह तो आपण अर्पण करायचा कोणाला? त्या देवीच्या चरणावरती. आणि त्या देवीच्या चरणावरती जर आपण आपला देह समर्पण केला ना, तर देह समर्पिजे देवा भार काहीच न ठेवा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. म्हणून महाराज आपण काय केलं पाहिजे? जो हा देह आहे ना, तो आपण देवीला अर्पण करू. सत्वर पावग मला भवानी आहे रोगावहीन तुला, रोडगा व्हायचं म्हणजे काय लय अवघड आहे गाव? लय सोपं आहे महाराज. किती धानाचा रोडगा असतो? किती? 5 धानाचा रोडगा. मग त्यात ती कणिक असू द्या, डाळ टाका, तूप लागतं मला माहित नाही, दूध लागतं का साखर मला माहित नाही, पण ती काहीतरी 5 धानाच आहे बाबा. मग ती रोडगा व्हायचा का? सगळ्यांनी तीच केलं असते का? नसतं केलं? काही का आणायचंय का? पहिलं खांद्या येत होतं, परत सायकली न्यायला लागल्या, परत सायकली यायला म्हणून आता मोटरसायकल न्यायला लागल्या. आता काही दिवसांनी ट्रॅक्टर घेऊन जावं लागेल. कुठून आणता तुम्ही माल? होय महाराज, 2 रुपये 3 रुपये, 2 रुपये 3 रुपये, आता तर फुकटच. आणि वरनं तेलाला परत अनेक 1,500. त्याचं बी चाललंय 2100च करायचं. मग तसलं रोडगा बी किती बी हो की देवा, पण त्याला रोडगा म्हणायचं नाही. मग रोडगा कशाला म्हणायचं? पंचतत्वाचा पंचतत्वाचा पतंग केला, 2 भिंगाचा आधार त्याला. पंचतत्वाचा पतंग, याला पतंग म्हणायचा. आणि पंचतत्व म्हणजे कोणती पंचतत्व? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. उष्णा आणलेला आहे महाराजला. देत वाणीला कितीचा उष्णा?
पाचाचा उचना आणि तो देह समर्पण करायचा. मग देह समर्पण करत असताना सगळ्यात अगोदर या देहाला काही विकार आहेत महाराज. कोणते विकार आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार सगळे अगोदर घालवायचे, तरच तुम्हाला देवी पावणार आहे. पहिला विकार आहे आपल्याला कोणता? सासरा माझा गावी गेला, 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 त्याला भवानी सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. म्हणजे पहिलं दणक्याला सासरा मारायचा असं सांगितलंय का नातरायांनी? मग सासरा म्हणजे मग कुणाला मारायचं? कोण आहे सासरा? सासरा नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, बरोबर. करानी पोटी बागेन ज्ञानपुत्रा. हा घरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा आणि दंब सासऱ्या सांडीन कुपत. हो दंब आहे ना आपल्याला, दंब नावाचा आजार, रोग तो बाहेर काढला पाहिजे. या देहामध्ये, या मनामध्ये, या हृदयामध्ये देव, या चित्तामध्ये देव येऊन राहतो. पण कधी राहतो? गोपाळ राय आज सावतव काकांच्या हृदयामध्ये देवाने वास्तव्य केलं. पण कधी? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. जनाबाईने देवाला इतर हृदयामध्ये साठवलं. पण का? त्याचं कारण आहे चित्त शुद्ध. अरे एवढंच नाही, देव तर येऊन राहतो, पण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र न खाती सर्पतया. विषते अमृत अघात ते हित अकर्तव्यनित होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुखबळ होतील शीतळ अग्निज्वाळा. एवढं सगळं होतं पण कधी? जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर. दंभ नावाचा आजार, रोग, जी व्याधी ना, ती पहिली आपल्याला बाहेर काढली पाहिजे. बरं आणखीन काय काढलं पाहिजे? सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, लवकर निर्धावी, लवकर उचल, लवकर तिला घेऊन जा. कुणाला? म्हणजे दुसऱ्या वेळेस सासू मारायची, बरोबर आहे का? पहिला सासरा मारला, परत सासू मारायची. खरंच मारायची का सासू? मग कुणाला मारायचं? कल्पना. वा, कल्पनेचे सासू तिचा बहुताची जात. कल्पनेची सासू तिचा बहुताची जात. घेऊन पायी ब्रह्मापती नाचो कल्पनेची सासू, कल्पना नावाची सासू. कल्पनेची बाधा न हो कोणे गाई,
कल्पनेची बागान हो गवले काळी. ती कल्पना नावाची सासू तिला पहिलं बाहेर काढा त्या देहातून. नाही तर विनाकारण पाऊस येईलच का, ही होईलच का, कीर्तन हित होईल का, विनाकारण कल्पना करत बसायचं काहीतरी. का सूर्याच्या खाली स्वर्ण खाली पडतोय, काय करायचं, कशाला तिकडे जायचं आपल्याला. म्हणून तिला पहिलं बाहेर काढा, कल्पना नावाची सासू. परत सांगितलं, आणखीन कोणाला बाहेर काढायला सांगितलं. नंद्याचं कार्ट किरकिर करत, येऊ दे त्याला, येऊ दे त्याला, येऊ दे त्याला, येऊ दे अवघडच आहे महाराज, आहे का नाही. हे सगळे मारायलाच जाऊ तुम्हाला काय कळणार. महाराज मी लगेच म्हणते महाराजाला मी कोणाला. नंद्याचं करत किरकिर करत आणि त्याला खरूच उद्या होईल. म्हणजे ननद बी खपाना, ती खपाना, तिचं पोरग बी तुम्हाला खपाना. ते आपल्याला सगळं होतं महाराज, ह्यांना खपत नाही होती. म्हणून ह्याला मार त्याला मार ह्याला मार लगी महाराजांनी त्या नंदाच्या कार्याला बी सगळे खरूज म्हणतात. मग ननद म्हणजे कोण आहे महाराज. ननद म्हणजे कोण. इच्छा. या इच्छेने सगळं वाटवलं केलंय महाराज. आशा, प्रत्येक गोष्टीची आशा, प्रत्येक गोष्टीची आशा ही झाली की ती मिळते. सर्व सुखाची आशा जन्म गेला. इच्छा म्हणजे एक प्रकारची वासना, आशा. तिकडे आपलं म्हणणं गेलं पाहिजे. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि तिचं कार्ट मारायचं. मग तिचं कार्ट कोण आहे. काय करायचं महाराज तिकडे, कोण का असं काय घेणं देणं आहे आम्हाला तिकडं. मग तुम्हाला वाटतं काही लय जागा सुटली होय बोबडे महाराज. त्यांना वाटतं ह्यांना काय सकाळचं उठायचं, गाडीत तेल भरायचं की निघालीच कपडे घालून. अरे इतकं नाही बाबा ना सोपं. लय अवघड असतं परमार्थ करणं सुद्धा. त्या इच्छेचं कार्ट म्हणजे कोण आहे महाराज. मोह, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मस्तक हे षड विकार आहेत. त्या देहाला ते षड विकार सगळे निघाल्यानंतर मग देवी आपल्याला पावायची. तोपर्यंत नाही पावणार. मोह ह्या आपल्याला नाही पाहिजे. आणि अजून एक मध्ये राहिले या बोबडे महाराज. काय राहिले मध्ये. जाऊ माझे फडफड कर दे, जाऊ माझी फडफड कर दे. आता ही जाऊ कसली. जाऊ कोण आहे. हाय कोणाला माहिती जाऊ कोण आहे. सांगा महाराज कोण आहे जाऊ. हा ह्यासाठी टिप्पणी जवळ असते बघा महाराज. तुम्हाला खरं सांगतो मी. आता तुम्ही बी कोणी काय सांगा ना, तुम्ही बी सांगा ना, तुम्ही सांगा ना. उगाच स्टिपनी सांगा असावी. कुठं अडचण आली काय अडचण नसते. जाऊ म्हणजे काय वासना. म्हणून ती फडफड 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 करते. म्हणून काय केलं पाहिजे तर बोडकीच कर घेते.
तुम्ही म्हणता सगळ्याला मारत चाललाय, सगळ्याला मारत चाललाय, मग नवऱ्याचं काय जीव ठेवायची गरज? दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, मोकळीच कर गे मला. आणि शेवट मनात सांगतात एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळे जमावू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सांगितलं एका जनार्दनी सगळीच मरू द्या, सगळी सगळी आणि एकटीलाच राहू द्या. मग प्रपंच करता येईल का? सगळी जर घरातली माणसं गेली, तुमच्याकडे करोडो इस्टेट आले, काय उपयोग त्याचा? पण बाबांनो, हे सगळं जाऊ द्या. म्हणजे काय काय जाऊ द्या? दंभ, मोह, इच्छा, वासना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जर सगळे या विकार देहातून बाहेर पडले तर तुम्हाला देव आपलासा करतो. अन्यथा देव आपलासा होऊ शकत नाही. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा तुका म्हणे देह भरिला, काम क्रोध केले घर रीते, आणि त्यावेळेस येवनी गोपाळ राहते. देवीला प्रसन्न करून बरं ही देवी आणि आपण परमात्मा वेगळं आहे का महाराज? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, तुझ्या पुढं
बघा सगळीच माझ्या बघायला सगळीच माझ्या बघायला लागली. कोणाच्या अंगात आम्ही मगाशीच सांगितलेलं का तुम्हाला, मगाशीच सांगितलं 1 किलोचं टाळ पावसाळा वाल्या ते स्वप्नात द्यावे ना. असं दे बाबा आपल्याला तिकडे जायचं ना रे बाबा. होय भूत भविष्य कळ येईल वर्तमान हे तो भाग येईन त्यांची दशा. आम्ही विष्णुदासी देव देवाची ते होणार ते होते प्रारब्धाची. जगरुडीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरुणी. तुका म्हणे हा तो प्रपंचाचा गाडा थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. ह्या अभंगाचा अर्थ मला कसलाच येत नाही आणि मी सांगणारच नाही, कारण मला परत करायला यायचंय. नाहीतर कायमचं दार बंद याचा अर्थ सांगितला तर. म्हणून आपल्याला तिकडे जायचं नाही. तुमच्या देवांगात येतो बाबा काय करायचंय आम्हाला चांगले. म्हणून आता बोबडे महाराजांनी मला येऊन सांगितले महाराज 1:10 कीर्तन सेवा चालूया. आता ज्याला ज्याला 1 वाजेपर्यंत मिळतोय त्यांनी थांबा ना त्याकडे जाऊन जेवून माघारी या. अहो किती उपासाचे काय ना त्यांनी आपलं सांगितलं चेअरमन काय तू तिकडे 8 वाज ठेवलंय त्यांनी. सकाळचं म्हणलं तू घातलंच नाही. सकाळचं ती जाळच चालू म्हणते तिथं ती यायचं इथे 1:10 आणि अशी प्रमाणे दिल्या मला काय लागतंय महाराज पाठपोट जाऊ दे की आपलं काकडच करू बरं. अजून ही जागा झालं नाही महाराज इकडे एकच जागा झाल्या. अजून यांनी परत कलम लावायला चालू केलं म्हणजे काय होते कलम बिल बघायला नका बरं का आम्ही लय भेटू त्याला. आम्ही त्याला लय भेटू. पण एक लक्षात ठेवा तुम्ही आमच्यापाशी बोलचाल घरी गेला तुम्ही दाखवा बरं बोलून एकाच वाक्यात निकालच लावीन असं असतं. असतं का नसतं. हा मग निकालच असतो. त्यामुळे आपण तुम्ही किती पक्वा चांगला वाजवा किती चांगला वाजवा तुम्ही घरी जाऊन फक्त माना मग बघा घरचं. तुम्ही माझ्यापाशी थपा मारू नका असंच असतं का नाही. आता उगा इतकी चाल भारी म्हणतात ते आमचं धर्माधिकारी महाराज किती छान चाल म्हणलं सगळं झालं का नाही. आणि उगा त्यांनी आता घरी जाऊन म्हणावं फक्त काय माझी चाल काय माझी चाल नको. आता पुढचं बोलत नाही मी तुम्हीच बोला. आपण नाही बोलत तुम्ही बोला काय उत्तर देतात म्हणून अवघड आहे महाराज. पण एक लक्षात ठेवा पांडुरंग परमात्मा काय आणि देवी काय वेगळी नाही. तू विठेवरी सखये बाई हो विठेवरी सखये बाई हो खरी कृपा माझे मन लागताई हो त्यांनी आपलं शॉर्टकट पकडायचं चाललं होतं त्यांचं. शॉर्टकट कधी कधी महाराज लॉंगकटच होतोय का नाही. बरं जाऊ द्या असू द्या. महाराज ती देवी काय आणि पांडुरंग परमात्मा काय वेगळे नाहीत महाराज. मुकुट माने पुंडलिक मुकुट माने पुंडलिक 33 कोटी देव नायक 33 कोटी देव नायक. गोंधळ करतीस कौतुक एका जनार्दनी नाच देख गोंधळ करतीस कौतुक एका जनार्दनी नाच देख एका जनार्दनी नाच देख. गोंधळा येई व जगदंबे गोंधळा येई व जगदंबे. म्हणून भक्ती करायची ना तर तुम्ही देवीची भक्ती करा. देवीला प्रसन्न करून घ्या. आणि बाबांनो एवढंच महत्वाचं म्हणजे हेच आहे की जो आपल्याला देव माहित नव्हता तो संत महात्म्याने देव आपल्याला माहित करून दिला. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आणि या संतांना शरण गेलं पाहिजे का तर त्यांनी आपल्याला हे सगळं माहित करून दिलं. बरवे झालो शरण गेलो उगविलो संत. तो भगवान परमात्मा या ठिकाणी पंढरपूरला आला किंवा तुळजापूरची देवी तुळजापूरला आली लक्ष्मी माता आल्या रेणुका माता आल्या. हे कशामुळे आले महाराज. हे भक्तासाठी धर्म रक्षावय अवतार गेशी आपल्या पाळीशी भक्त जन. हे सगळं आपल्यासाठी केलंय महाराज. अनंत अवतार घेतले भगवंताने कशासाठी फक्त आपल्यासाठीच घेतले.
म्हणून आणि याला रूपावळे करोनी खळे हरिदासी. आणि म्हणून त्या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला नाचू वाटतंय आणि म्हणून आम्ही नाचतो. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो ज्ञानेश्वर महिषासुराला सुद्धा मारलं. आता महिषासुरा मारल्यानंतर कसं कसं मारलं महाराज. तिची शिंग, त्या महिषासुराची शिंग कुणीकडे टाकली, पाय कुणीकडे टाकले, आतडी कुणीकडे टाकली, पण त्याला मारलं. कारण त्याने काय केलं होतं, या मृत्यू लोकावरती उच्छाद मांडलेलं होतं महाराज. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागली, मोह महिषासुर मर्दना लागली. म्हणून महिषासुराला सुद्धा तिने मारलं. शुंभ निशुंभ या राक्षसांना सुद्धा त्यांनी मारलं. कोण होते शुंभ निशुंभ? हिरण्याक्षाची मुलं. हिरण्याक्षाला वराह अवतार घेऊन भगवान परमात्म्याने मारलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी शुंभ निशुंभाने या मृत्यूलोकावरती उच्छाद मांडला महाराज. आणि त्यावेळेस सुद्धा भगवान परमात्म्याने त्या योगमायेला पाठवून त्या योगमायेकडून भगवान चंडिकेकडून देवीकडून त्या शुंभ आणि निशुंभाला मारलं. कालिका माता. रक्तबीज नावाचा राक्षस. आता एवढं सगळं सांगण्यासाठी वेळ नाही म्हणून थोडं शॉर्टमध्ये सांगतोय. त्या रक्तबीजाला मारताना त्याचं मुंडकं उडवलं की रक्त खाली पडायचं, त्या रक्तातून परत रक्तबीज निर्माण व्हायचे. जसं अहिरावण महिरावण. आता रामायण तुम्ही सांगता त्याच्यामध्ये त्या चंद्रसेनाला जाऊन विचारावं लागलं, नवऱ्याचं मरण कशात आहे ते विचारावं लागलं, कारण रक्त पडलं की त्यातून महिरावण निर्माण व्हायचे. बरोबर महाराज? त्या भोंग्याला मारावं लागलं. भगवान परमात्मा शंकराकडून तो अमृत घेऊन येत होता. तसं त्या रक्तबीजाला मारण्यासाठी रक्ताच्या जमिनीवर पडू दिलं नाही. शेवटी सगळं देवीने एकत्र येऊन आणि मग तो रक्तबीज मारला गेला. असे सगळे राक्षसांचा निपात करण्यासाठी या देवीचा अवतार आहे महाराज. म्हणून हे नवरात्र करा, देवीचे उपवास करा आणि आपला तो एक देव करून घ्यावा. किंवा देवी आपल्याशी केली काय, देव आपलासा केला काय, ते शेवटी एकच आहे, ते वेगळे नाहीत. म्हणून महाराज सांगतात की कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी, आणि लाही रूपावळे करोनी खळे हरिदासी, तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. म्हणून बाबांनो शेवटची एकच विनंती की फक्त आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, कितीही करा, त्याच्याबद्दल काही नाही, परंतु तो देव आपलासा करून घ्या बरं का. ज्यावेळेस तुम्हाला देव आपलासा करून घ्यावं वाटेल ना, त्यावेळेस तुमचं कदाचित आयुष्य सुद्धा संपलेलं असेल, जर आता तो विचार नाही केला तर. कारण क्षणाचाही आपल्याला भरोसा नाही, पुढचा क्षण आपल्या हातामध्ये का नाही. म्हणून त्या काळाचं बोलवणं याच्या अगोदर सावध व्हा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. काही नाही, तुम्ही आयुष्यामध्ये किती कमवलं, किती काय केलं, याच्याशी कोणाला घेणं देणं नाही महाराज. एकदा देहातून आत्मा निघून गेला ना, संपलं. 10 मिनिटाच्या पुढे तुम्हाला घरी कोण ठेवत नाही. पैपावणे गोळा झाले की उचला आणि घेऊन जा म्हणतात. काय ठेवून उपयोग आहे? किती आयुष्यामध्ये संपत्ती. त्या आपली गायिका, प्रसिद्ध गायिका आपल्या कोण होत्या महाराज, लताजी मंगेशकर, यांचं शेवटचे शब्द पहा काय होते ते. एवढ्या मोठ्या गाड्या, चेअरमन, किती किती मोठ्या गाड्या, पण व्हीलचेअरवर बसूनच सगळं करून घ्यावं लागलं. त्यावेळेस त्यांचा लेख पहा, एक फार मोठा लेख होता. किती इस्टेट एक प्रमाण नव्हते एवढं. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये किती कमवा, पैसा कमवण्याला काही तुम्हाला कोण नाही म्हणणार नाही, पण सगळ्यात महत्वाचं देव कमवा. देवाला आपलंसं करून घ्या. ज्याची गरज आताही आहे आणि गेल्यानंतर सुद्धा गरज आहे. आणि एवढं करत असताना आता जातील 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ तुमचा घेत नाही. हा विषय मी बऱ्याच ठिकाणी घेतो. आई बापाला एक विसरू नका महाराज. माय बाप केवळ काशी. आई वडिलांसाठी काय जेवढं करता येईल एवढा अठ्ठास करा आई वडिलांसाठी. दगडाच्या देवाची पूजा करून तुम्हाला देव भेटेल याची गॅरंटी नाही, पण जिवंत आई वडिलांची जर तुम्ही सेवा केली ना तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. 100% सांगतो. त्या पुंडलिकाने काय केलं महाराज? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळा होणी जाणा येता आई वडिलांची सेवा केली होती. देव आला तर देवाला फक्त टाकली विठ, त्या विटेवर उभा राहा का माझ्या आई वडिलांची सेवा चालू. आज खरं सांगतो महाराज, अंतकरणापासून सांगतो, बऱ्याच ठिकाणी बघतोय आम्ही वय झालेल्या माणसाची अवस्था काय होती. डोळ्यातून अश्रू येतात, अश्रू. पण एक लक्षात ठेवा, एक दिवस आपल्याला सुद्धा म्हातार व्हायचंय. सासू आणि सुना, त्या सुनेला समजलं पाहिजे आपण सुद्धा कधीतरी वयस्कर होणार आहोत.
सासू आणि सुना, सासू सासरा यांना तुम्ही आईबाप माना ना. जसं तुम्ही आईबापाची सेवा करत होता तसं त्या सासू सासऱ्याची सेवा करा. त्यातच देव आहे. देव भेटेल तुझला आपुल्या घरी, आई वडिलाच्या पावन चरणावर, आधी चरणा धरावे तू आई बापाचे, मग स्मरण करावे तू भगवंताचे. तुला होईल दर्शन मन मंदिरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी. म्हणून आई वडिलांची सेवा करा. बाबांनो, या जगात श्रीमंत कोण असेल तुम्हाला खरं सांगू? ज्याच्याकडं कोटी रुपये धन आहे, अब्जावधी धन आहे, तो नाही श्रीमंत. ज्याचे आई वडील जिवंत आहेत ना, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोण नाही. आई वडील गेल्यानंतरच त्याला आई वडिलाची किंमत कळते. आणि आई वडिलाची किंमत कळण्यासाठी आई वडील व्हावं लागतं. की बरेच लोक म्हणतात की आई बापाने आमच्यासाठी काय केलं. अरे माझं त्याला एकच उत्तर आहे की तुझ्यासाठी आई बापाने काय केलं नाही ते सांग. चला, हा विषय जास्त घ्यायचा नाही, पण एवढंच या कीर्तनामध्ये फक्त लक्षात ठेवा की आई वडिलांची सेवा ही सगळ्यात महत्वाचं साधन आहे महाराज, देव जवळ करण्यासाठी. म्हणून या संत महात्म्याने जी देवी दाखवली, जो देव आपल्याला माहित करून दिला, त्याला शरण जा आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. म्हणून कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. या ठिकाणी आमचे विनेकरी, त्यांचं इतकं जरी वय झालं असेल तरी सुद्धा महाराज 2 तास झालं ते विना घेऊन उभा आहेत. असो, त्यांची असं जर आता सगळ्याची नावं घेत नाही, सगळेच आहेत. कोकरे मामा आहेत, बोबडे महाराज आहेत, त्याच्यानंतर चेअरमन. आता खरंच परमार्थामध्ये मला असं वाटतं कधी कधी चेअरमन की तुम्ही काय सहभाग घेता असं सुद्धा वाटतं बरं का. का वाटतं? कारण तुमच्या मागं खूपच व्याप आहे. पण तेवढ्या व्यापामध्ये सुद्धा मला असं वाटत नाही की माझ्याकडे कीर्तन कुठं आहे आणि चेअरमन नाहीत असं एक बी कीर्तन नाही. मला वाटतं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम तर तुम्हाला करावीच लागतात हो. पण आयुष्याचा आपला उद्धारच करून घ्यायचा असेल ना, तर त्याच्यासाठी काय साधन आहे? तर ते साधन फक्त हरिनाम आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी बघतो मी चेअरमन असं कुठं नाही असं नाही, कारण त्यांच्या मागे इतका व्याप जरी आहे तरी सुद्धा. आणि आमचे रामभाऊ महाराज बोबडे यांना सुद्धा कधी फोन केल्यानंतर आता काम नसते असं काय नसतं, प्रत्येकाला काम आहे. पण त्या कामातून सुद्धा वेळ काढून परमार्थ करणं ते सुद्धा कधीच नाही म्हणत नाही. आता बोबडे महाराज त्यांचं तर काय ते कीर्तनकारच आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही. नंतर असणारे आमचे महाराज, त्यांचं सुद्धा तुम्ही सुद्धा सतत कीर्तनामध्ये दिसता. हे 2 मुलगी सुद्धा 2 तास झालं कीर्तनात उभा आहे. इकडे आमचे चोपदार आहेत, नंतर सगळे असणारे सगळे महाराज मंडळी आहेत. त्या ठिकाणी धर्माधिकारी महाराज, भाग्य महाराज तुम्ही आहात. कारण कीर्तनकाराला गायला कीर्तनकार, अरे बापरे, खूप अवघड गोष्ट महाराज. पण या ठिकाणी सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे. नंतर आमच्या हे 2 कीर्तनकार आहेत महाराज. आमचा निरंजन महाराज असतील, निलेश महाराज असतील, परत आमची आबा आहे तिथं. आता चोपदारची बरेच दिवस झाला भेटलाय, त्यामुळे आज मला चोपदार ओळखू चालला नाही, कारण कापड बदलली ती ना. ते तुमची कापड जसं साधी चांगलं दिसतं असं जाऊ दे. असणारे सगळे भजनी मंडळ आणि नवीन आमचे एक भजनी मंडळ ते माऊली आले त्या ठिकाणी. असो, या ठिकाणी आमचे मृदंग वादक विनायक महाराज अतिशय उत्कृष्ट असा त्यांनी मृदंग वाजवला. असणारे आमचे पुरुष वर्ग सगळा, स्त्रिया, 2 तास तुम्ही कीर्तन सेवा ऐकली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेषत्वानं सांगू वाटतो, मी काय तुमच्यापेक्षा सगळ्याचे ज्ञानी मोठा नाही जास्त, म्हणून जेवढं काय बोललो ते इतरांचं ऐकून बोललोय किंवा ग्रंथाचं पठण करून. जे काय चुकीचं असेल त्याच्यामध्ये तो माझा दोष आहे, आणि जे बरोबर असेल ते गुरुवराच्या मुखातून ऐकले. आणि त्याच्यामुळं जेवढं काय बरोबर आहे तेवढंच घ्या, आणि जे चुकीचं असेल ते इथंच सोडा. आणि आजची कीर्तन सेवा तुम्हाला परत जरी पाहायची असेल, कोणी आळस केला, कोण टाळ वाजवत नव्हतं, कोण झोपलं होतं, ते सगळं दिसेल. या ठिकाणी आमचे तावरे महाराज शूटिंग करतायत, ते मला वाटतं उद्या किंवा परवा 2 दिवसात तुम्हाला ती कीर्तन सेवा पाहायला मिळेल. म्हणून या ठिकाणी ज्यांचं संयोजन आहे आमच्या रामभाऊ महाराज बोबडे यांनाही धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं या ठिकाणी तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग आला मला. या ठिकाणी देवी मातेचं आराध्य दैवत या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत, सगळी मंदिर महाराज महादेवाचं मंदिर आहे, सगळं इथं आहे. एकाच ठिकाणी सगळं महाराज, दुसरीकडे जाण्याची गरज नाही, सगळे देव एकाच ठिकाणी. म्हणून तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग बोबडे महाराजांनी मला मिळवून दिला, याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा
देवी भगवतीच्या चरणी अर्पण करून सेवेला सोलपुराम तुकाराम तुकाराम महाराज आहेत इथं बोबडे महाराज आहेत. सगळे महाराज कंपनी जमा झालेली आहे, म्हणजे नवरत्नच आहेत आपण. आणि शेवटी हे आपण जे कीर्तन सेवा केलेली आहे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये झालेली आहे. आणि शेवटी उपवास करायचा आहे तर शेवटी एकच तत्व आहे की स्वच्छ मनाने आणि पवित्र मनाने करा. ह्या कीर्तनाचा शेवटमध्ये अर्थ आहे असं आम्ही गृहीत धरतो. यानंतर रामचंद्र बोबडे यांनी ते शिवन्या ही जवळजवळ 2-2.5 तास उभा राहिलेली आहे, म्हणून तिला एक 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांनी प्रदान करावं असं मी त्यांना विनंती करतो. रामचंद्र बोबडे हे कीर्तन सेवा ठेवत असतात आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण महाराज आपली कीर्तन सेवा ठेवलेली आहे. त्याबद्दल मंडळातर्फे त्यांचाही शाल श्रीफळ देऊन आम्ही सन्मान करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांचा स्वीकार त्यांचा सन्मान हनुमंत गलांडे करतील हे त्यांनी स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. रामचंद्र बोबडे यांचा सन्मान हनुमंत गलांडे करत आहेत चेअरमन. आणि शनिवारी हरिभक्त परायण सेवा महाराज ताटे यांचं याच ठिकाणी कीर्तन होणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्या. आणि हे कीर्तन या कीर्तनाची सेवा ठेवलेली आहे हनुमंत गलांडे म्हणजे चेअरमन आता इथं आहेत, त्यांनी ठेवलेली आहे.